नमस्कार. मी शिवकन्या मधुकर पटवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळी, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड. आज आपण आमच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या स्वस्त धान्य दुकानाची क्षेत्रभेट पाहूया. आता सुरू करा. मोठ्याने. तुमचे नाव काय आहे? माझे नाव कंदवार गंगाधर रामण्णा. काका, या दुकानाला स्वस्त स्वस्त धान्य दुकान का म्हणतात? ते सर्वांपेक्षा कमी भाव मिळते म्हणून स्वस्त धान्य दुकान म्हणतात. सरकारी दुकान असल्यामुळे कमी प्रमाणात कमी किमतीत धान्य मिळते म्हणून स्वस्त धान्य दुकान म्हणतात. काका, तुमच्या दुकानात धान्य आले म्हणून लोकांना कसं समजतं? आमच्या दुकानात धान्य आले म्हणून आम्ही गावात रंगोळी पिटवतो किंवा लाडस्पीकरनं कळवता धान्य आलं घेऊन जा म्हणून. काका, तुम्ही भाव कुठे लिहून ठेवता? बरोबर की बोर्डावर आहे. बोर्डावर राहते. आमचं झाड बोर्डावर राहते. तिथं असते भाव लिहून ठेवले. काका, तुमच्या दुकानात कोणकोणते कार्ड असतात? केसरी आणि पिवळं कार्ड असते. पिवळं कार्ड अंत्योदय प्रधान्य कुटुंब पिवळं कार्ड असते. केसरीमध्ये केसरी कार्ड म्हणून राहते आणि त्याच्यात बी प्रधान्य कुटुंब राहते. प्रधान्य म्हणलं तर कमी किमतीचे असतात आणि केसरी म्हणल्यावर थोडं त्याच्यापेक्षा थोडं जास्त भावना राहतात. या कार्डात काय फरक असतो? कार्डात काही फरक राहत नाही. त्यावर लाल कार्ड ज्याच्यावर प्राधान्य टिक्का मारलेल्याला कमी किमतीत मिळते, त्याला थोडं जास्त किमतीत मिळते. त्या 7.25 रुपये गहू मिळते, 10 रुपये 60 पैसे तांदूळ मिळते. महाग असेल त्याला, कमी असेल त्याला 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ असं मिळते. तुम्हाला काही अडचण येतात बरेच अडचण येतात, सांभाळून न्यावं लागते. आपल्या दुकानातील आणि तुमच्या दुकानातील भाव एकसारखेच असतात का? नाही, राहत नाही. तिथं जास्त राहते. तिथं 10 रुपये 12 रुपये 15 रुपये राहते गव्हाचा भाव. आमच्याकडे जास्त राहते. आमच्याकडे कमी राहते, त्यांच्याकडे जास्त राहते. कोणकोणतं धान्य मिळते आपल्या दुकानात? आपल्या दुकानात गहू, तांदूळ, साखर साखर आणि राखेल. तुम्हाला धान्य कुठून मिळते? गोदामातून मिळते, सरकारी गोदामातून मिळते. काका, तुम्ही याचा वापर कशासाठी करता? त्याचा वापर लोकांना मोजमाप करून देण्यासाठी करावं लागते. आपल्या तराजू एका व्यक्तीला किती धान्य मिळते कुटुंबातील? एका व्यक्तीला अंत्योदय असणाऱ्याला 20 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ मिळते. एका व्यक्तीला म्हणता की व्यक्तीला याच्यामध्ये अंत्योदयमध्ये नसते. दुसऱ्याला 2.5 किलो गहू, 1.5 किलो तांदूळ असते. 4 किलो प्रमाण असतं. 5 किलो प्रमाण असतं. 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ मिळते. असं महिन्यातून एक वेळा येते. महिन्यातून एक वेळ एका व्यक्तीला. धन्यवाद. हे कार्ड पाहिले का? बघा हे अंत्योदय. हे अंत्योदय म्हणजे बघा मी दाखवतो तुम्हाला. देत नाही बेटा. तसं दिलं तर आम्हाला काय ते पुन्हा अजून एंट्री करावं लागते. त्याच्यावर असे एंट्री करतात. दर महिना असं एंट्री करावं लागते. दर महिन्यात एंट्री केलं तर आम्हालाही बघणार ते किती दिले समजते. ते 20 किलो, 15 किलो, 13 किलो, 10 किलो ज्याप्रमाणे नियमाप्रमाणे असते त्या नियमाप्रमाणे द्यावं लागते. अजून कुठे नोंद करून ठेवलेली असते का? कुठे नाही, रजिस्टर असते. पावती बुकवर रजिस्टरवर नोंद केलेली असते. पावती बुक आणि रजिस्टरवर नोंद केलेली असते. कार्डाची